मुंबईहून पुण्याला धावणाऱ्या इंटरसिटी एक्सप्रेसमध्ये एसी कोच मधल्या विंडो सीटवर एक अतिशय देखणी मुलगी बसली होती. गुड मॉर्निंग शिल्पा, कशी आहेस तू? असं म्हणत तिच्या बाजूला एक व्यक्ती येऊन बसली. गोरापान वर्ण, मध्यम उंची, डोक्यावर अगदी तुरळक केसांची वस्ती, छानसा टी शर्ट, डिसेंट जीन्स, आकर्षक घड्याळ, चष्मा, एकंदरीत प्रभावी. अंकल, मी तुम्हाला ओळखलंच नाही. आपण याआधी कधी भेटलो आहोत का? शिल्पाने विचारलं. शिल्पा, अगं मी तरी तुला कुठे ओळखतो? अय्या, मग तुम्हाला माझं नाव कसं समजलं? शिल्पाचा प्रश्न मनातल्या मनातच. गाडीनं कल्याण सोडलं. नाश्त्याची ऑर्डर घेणाऱ्या मुलानं विचारलं, ओ सर, ओ तुम्हाला नाश्ता पाहिजे काय? आम्हाला दोघांनाही नाश्ता नको, पण थोड्या वेळाने चहा मात्र द्या. न विचारताच अंकलनी घेतलेला निर्णय शिल्पाला बिलकुल रुचला नाही. रागच आला बाई तिला त्यांचा. अंकलनी नाश्त्याचा डबा उघडताच उपम्याचा सुगंध दरवळला. शिल्पा, अगं तूही तुझा डबा काढ की, एकत्रच खाऊया. तुझी कंपनी आवडेल मला. शिल्पाने अगदी नाराजीनेच डबा काढला. काय पोहे काय? अंकल, खरंच माहित नाही मला. शिल्पाने डबा उघडला आणि आश्चर्य म्हणजे त्यात पोहेच होते. काकूंनी केलेत का? कालच मीना काकू आल्यात आणि आज अगदी सकाळी लवकर उठून त्यांनी मोठ्या प्रेमाने नाश्ता बनवला. डब्यात पोहे आहेत आणि ते काकूंनी केलेत. हे अंकलला कसं समजलं? परत एकदा शिल्पाचा प्रश्न मनातल्या मनात. साधारणतः आपल्याकडे नाश्त्याला उपमा किंवा पोहेच बनवतात आणि महिलांना काकू किंवा मावशी असंच संबोधतात ना. शिल्पाने स्वतःची समजूत करून घेतली. गाडीनं लोणावळा पार केलं. शिल्पा परागचा मेसेज बघण्यात मग्न होती. शिल्पा, तू कुठे उतरणार? शिवाजीनगरला ना? शिल्पाने अनावधानाने मान डोलावली. आणि तिथून घरी कशी जाणार आहेस? कोणी मित्र घ्यायला येणार असेल. अंकलला कसं समजलं मला कोणीतरी घ्यायला येणार म्हणून? पुन्हा एकदा शिल्पाचा प्रश्न मनातल्या मनात. अच्छा, म्हणजे दुसऱ्यांचा मोबाईल चोरून बघण्यात अंकल पट्टाईत दिसतायत. नुकतंच तळेगाव स्टेशन गेलं. शिल्पा, मी माझी कार शिवाजीनगर स्टेशनला पार्क केली आहे. तू असं कर, तू माझ्या बरोबर ये, मी तुला घरी सोडतो. नाही नाही, नको नको अंकल, मला घ्यायला माझा मित्र येणार आहे. शिल्पा, तुझ्या मित्राला तुला घ्यायला येणं जमणार नाही. तू माझ्या बरोबरच ये. अंकलचा सूर आग्रही होता. अंकलच्या बळजबरीचा तिला रागच आला. आणि काय आश्चर्य, पुढच्या क्षणाला शिल्पाच्या मोबाईलवर परागचा मेसेज. शिल्पा, सॉरी, मला यायला जमणार नाही. शिल्पा आश्चर्यानं अवाकच झाली. माझं नाव, डब्यात पोहे, पोहे काकूंनी बनवलेत, पराग घ्यायला येणार आणि त्यानंतर त्याला यायला जमणार नाही. कसं काय समजलं अंकलला? बापरे. शिल्पाने परागला फोन करायचा प्रयत्न केला, पण फोन लागलाच नाही. दर 2 मिनिटांनी शिल्पा बघत होती परागचा काही मेसेज आहे का. तेवढ्यात अंकल म्हणाले, शिल्पा, तुला तुझ्या मित्राचा फोन किंवा मेसेज येणार नाही. त्याचा फोन तुला येईल तो आज नाही, उद्याच. शिल्पा आणि अंकल दोघेही शिवाजीनगर स्टेशनला उतरले. शिल्पा म्हणाली, अंकल, मी रिक्षा घेते, तुम्ही माझ्यासाठी उगीच कशाला त्रास करून घेतात? अगं, तुला मित्रमंडळला जायचंय आणि मला सहकार नगरला, म्हणजे ऑन द वे ना, त्यात कसला आलाय त्रास? हा, मी मित्रमंडळला राहते हे अंकलला कसं समजलं? शिल्पाचा प्रश्न पुन्हा एकदा मनातल्या मनात. थोड्याशा नाईलाजानेच शिल्पा अंकलच्या गाडीत बसली. अंकल अत्यंत सराईतपणे गाडी चालवत होते बरं. गाडी घरापाशी पोहोचल्यावर गाडीतून उतरताना शिल्पाने अंकलकडे व्हिजिटिंग कार्ड मागितलं. कधी जर जमलं तर मी तुम्हाला फोन करून भेटायला येईन की. शिल्पाला व्हिजिटिंग कार्ड देत अंकल म्हणाले, शिल्पा, बहुतेक यापुढे आपली भेट नाही होणार. अंकलला बाय करून शिल्पा घरात पोहोचली. दिवसभर परागचा ना फोन ना मेसेज. आज परागच्या गुड नाईट मेसेज
किंवा फोनशिवाय शिल्पाला झोपायला लागलं आणि सकाळी परागचा गुड मॉर्निंगचा फोन न आल्यामुळे शिल्पाला उठायला बराच उशीर पण झाला. तुझ्या मित्राला तुला घ्यायला यायला जमणार नाही, आज त्याचा फोन किंवा मेसेज येणार नाही, त्याचा फोन उद्याच येईल, असं अचूक सांगणाऱ्या अंकल आणि पराग यांचं काहीतरी नातं असेल का? शिल्पाला प्रकर्षाने वाटलं. तिने पर्समधून अंकलचं व्हिजिटिंग कार्ड काढलं. वामन जोशी, नमन सदन, सहकार नगर, पुणे. शिल्पाने अंकलला फोन केला पण फोन बंद. परागबद्दल माहिती काढायची तर अंकलला भेटणं आवश्यक होतं. शिल्पा अंकलच्या घरी जायला निघाली. सहकार नगर आल्यानंतर शिल्पानं स्कूटीचा वेग कमी केला. तेवढ्यात एक कॉलेज कुमार लगबगीनं पुढे आला. तू कोणाचा पत्ता शोधतेस का? अहो, मला नमन सदनला जायचंय. अच्छा, म्हणजे वामन जोशींकडे का? त्यांनी विचारलं. आता ह्याला कसं माहीत? शिल्पाचा प्रश्न मनातल्या मनात. तू असं कर, इथून सरळ पुढे जा आणि ना पहिल्याच चौकातून उजव्या अंगाला वळ, त्यानंतर थोडी पुढे गेलीस की डाव्या अंगाला वळ, तिथून दुसराच बंगला, नमन सदन. 2 मिनिटात शिल्पा नमन सदन या आलिशान बंगल्याजवळ पोहोचली. बंगल्यासमोर 2 महागड्या गाड्या उभ्या होत्या. तिने दारावरची बेल वाजवली. एका वयस्कर स्त्रीनं दरवाजा उघडला. मला वामन जोशी सरांना भेटायचंय, शिल्पाने सांगितलं. चिराग, पराग, अरे कोण आहे बघा रे, तुम्ही जरा यांना आत न्या बरं. पराग आणि अंकलचे संबंध आता स्पष्टपणे तिला जाणवायला लागले होते. अंकल म्हणाले होते आपली भेट आता बहुतेक यापुढे होणार नाही, आणि आता तर ती अंकलच्या घरी पोहोचली होती त्यांना भेटण्यासाठी. एका तरुणाने शिल्पाला आतमध्ये नेलं. अंकल बेडवर शांतपणे पडले होते. आज सकाळीच अटॅकने, तो तरुण म्हणाला. अरे, अंकल आता या दुनियेत नव्हते. शिल्पाने वाकून अंकलला नमस्कार केला. पराग दिसत नाही? शिल्पाने विचारलं. मीच मीच पराग, वामन जोशींचा लहान मुलगा. सुटेल असं वाढणारा गुंता आता अजूनच वाढत होता. खिन्न मनाने शिल्पा घरी परतली. रात्र झाली तरी परागचा फोन आलाच नव्हता, आणि आता तर 12ला फक्त 2च मिनिटं कमी होती. अंकलनी सांगितलेल्या सर्व गोष्टी खऱ्या ठरल्या होत्या, आणि अंकलनी काल असंही सांगितलं होतं की परागचा फोन आज नाही उद्या येईल. म्हणजे आज फोन यायलाच हवा होता. काय आश्चर्य, पुढच्याच मिनिटाला फोन वाजला हो. आणि हो, फोन परागचाच होता. काय रे, कुठे होतास? घ्यायला का आला नाहीस? आणि फोन का केला नाहीस मला? एखादा मेसेज सुद्धा केला नाहीस? एका दमात अनेक प्रश्न शिल्पाने विचारले, आणि त्यानंतर कालचा रेल्वे मधला किस्सा तिनं परागला सांगितला. शिल्पा, तुला भेटलेले गृहस्थ वामन जोशी होते का? पराग, तुला कसं कळलं? शिल्पाचा प्रश्न आता मनात नव्हता, तर तिने तो प्रत्यक्ष विचारला होता. पराग काही बोलणार तोच फोन डिस्कनेक्ट झाला. शिल्पाने बराच वेळ फोन करण्याचा प्रयत्न केला, फोन लागलाच नाही. गुंता अजूनच वाढून वामन जोशी प्रकरण आता समजण्याच्या पलीकडे गेलं होतं. शिल्पाला भीती वाटायला लागली. बराच वेळ तिला झोपच नाही आली. पहाटे पहाटे मग तिचा केव्हा तरी डोळा लागला. तेवढ्यात पुन्हा फोन खणखणला, आणि फोन परागचाच. पराग, त्यांना ओळखतोस का तू? कधीपासून ओळखतोस? तुझे आणि त्यांचं काही नातं आहे का? आणि काय नातं आहे? असे पुन्हा अनेक प्रश्न तिने विचारले. शिल्पा, अगं वामन जोशींना कोण ओळखत नाही? वामन जोशी म्हणजे अतिशय मनकवडे, प्रख्यात ज्योतिषी आणि फेस रीडर. बघता क्षणी तुमचं वर्तमान, भूत आणि भविष्य अचूक जाणणारे. 2 दिवस अनुभवलेला विचित्र गुंता एका क्षणात सुटला. अनपेक्षितपणे एका मोठ्या माणसाचा लाभलेला सहवास आणि त्यातूनच निर्माण झालेला गुंता शिल्पासाठी मात्र अविस्मरणीय ठरला होता. काय सुरेख होती ना कथा मंडळी, आवडली ना तुम्हाला? केवढा सुंदर गुंता होता हा. अदरवाईज गुंता काही एवढा छान नसतो, पण दिलीप कसगावकर या लेखक महाशयांनी इतका सुंदर तो गुंतवलाय की मला तुम्ही नक्कीच सांगू शकता कमेंटमध्ये की तुम्हाला कथा किती आणि कशी आवडली आणि का आवडली.
आणि हो, लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी नवी कथा घेऊन. तोपर्यंत टू टू टू.